श्रीराम नमस्कार. आज 20 ऑक्टोबर 2020. भीमरूपी निरूपण भाग 13. समर्थ रामदास स्वामी यांनी सर्वसामान्य लोकांसाठी संकटहरण, मनामध्ये कशी ऊर्जा शक्ती निर्माण करावी याच्यासाठी या स्तोत्राचं लिखाण केलं, सांगितलं असं आपल्याला म्हणता येईल. वास्तविक मारुती रुद्राचा अवतार, शंकर, शिव या प्रत्येक तत्वाचा एक अंश. शंकरामध्ये भोळेपण आहे, शिवामध्ये रौद्र अवतार पण आहे. प्रत्येक दृष्टीने आपण नाव वेगवेगळं घेतो. रुद्र म्हटलं की अग्नी आलं, भोलेनाथ म्हटलं तर दया आली. भोलेनाथाचं उग्र रूप आपण असं म्हणू शकत नाही, शंकराचं उग्र रूप असं आपण म्हणू शकतो. नटेश्वर झालं. सांगायचं तात्पर्य आहे की प्रत्येक स्वरूप आणि प्रत्येक रूप, स्वरूप एकच आहे, शिव हे तत्व, आणि रूप ही अनंत आहेत, वेगवेगळी आहेत. जे आपल्याला स्वीकारता येतं ते रूप आपण स्वीकारायचं आहे. मारुती हा रुद्राचाच अवतार, म्हणजे शंकराचाच एक अंश झाला. उत्पत्ती, स्थिती आणि लय, आपण ह्या 3 अवस्था मनुष्याच्या, त्याचा जन्म, स्थिती, जीवन आणि लय, मृत्यू, मोकळं होणं, ह्या गोष्टी प्रत्येक जीव हा जगत असतो. आणि या तत्वानुसारच हे जीवन चालू आहे. समर्थ रामदास स्वामींनी भीमरूपी लिहिताना जे श्लोक लिहिले त्या श्लोकाचा, प्रत्येक श्लोकाचा ऊर्जारूप आपल्या शरीराशी, आपल्या मनाशी एक विशिष्ट संबंध आहे. आपल्या जीवनाशी संबंध आहे, आपल्या जन्माशी संबंध आहे, तसंच आपल्या मृत्यूशी पण संबंध आहे. मागच्या वेळी आपण काळाग्नी, काळ रुद्राग्नी देखता कापती भय इथपर्यंत येऊन थांबलो होतो. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना, महाबली प्राणदाता सकळा उठवी बरे, सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवदायका, दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा, पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना, पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषिका, ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटिला पुढे, काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय. इथपर्यंत आपण निरूपण पाहिलेलं आहे. आता पुढं ब्रह्मांडे माईले नेणो आवळे दंतपंगती. इथून ह्या श्लोकापासून समर्थ रामदास स्वामींनी मारुतीचं एक विशिष्ट वेगळं स्वरूप आणि रूप आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ब्रह्मांड काय आहे हे या एका ओवीमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्याचा मारुतीशी संबंध कसा आहे, शिवाशी संबंध कसा आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं. ब्रह्मांडे माईले नेणो. ब्रह्मांड, ब्रह्मांड म्हणजे काय याच्यावरती आजही संशोधन चालू आहे. याची उत्पत्ती कशी झाली, कधी झाली, कोणी केली, आणि याचा जन्म कधी झाला,
उत्पत्ती कधीतरी जन्मच म्हणायचं त्याला. आणि हे किती वर्ष ब्रह्मांड राहणार आहे याचा आता सध्या शोध चालू आहे. इथं समर्थ रामदास स्वामींनी ब्रह्मांड अतिशय सोप्या पद्धतीत एका ओवीत सांगितलेलं आहे. ब्रह्मांडे माईले नेणू. बघा, 2 ओव्या अगोदर ध्वजांगे उचली बाओ आवेशे लोटीला पुढे. इथं एक बऱ्याच ठिकाणी काय होतं, लिहिताना ध्वजांगे हा शब्द पण लिहिला जातो आणि ध्वजाग्रे, ध्वजाच्या अग्रभागावर असा शब्दाचा अर्थ तोही होतो आणि ध्वजांग, ध्वजाचं एक अंग असाही होतो. 1-2 ठिकाणी असं भीमरूपीमध्ये दोघा तिघांनी जेव्हा ही स्तोत्र लोकांसाठी छापलीत तेव्हा 1-2 शब्दांचा अर्थ झाला. दूत वैष्णवदायकाच्या ठिकाणी काही ठिकाणी धूर्त वैष्णव दायक आहे. म्हणजे दूत आणि धूर्त. मारुती हा धूर्त जो माणूस हुशार असतो तो धूर्त असल्याशिवाय त्याची हुशारी कळतच नाही. आणि जो हुशार आहे तो धूर्त असतोच. पण हा धूर्तपणा फसवेगिरीत नाही. तर मारुतीत हा पण गुण होताच. त्याच्यावरनं बऱ्याच जणांना सवय असते की एखादा व्यक्ती लिहित असतो किंवा सांगत असतो की त्याच्यात खोड्या काय काढायच्या, आपलं स्वतःला माहीत नसतं. पण याच्यात चूक काय, म्हणजे एखाद्या छान रम्य ठिकाणी जायचं आणि तिथं घाण काय हे आपण पाहत बसायचं. तिथं चूक काय हे पाहत बसायचं. जे सौंदर्य आहे त्याची उपभोग घ्यायचा नाही. असो, हा एक वेगळा भाग झाला. जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा आपल्याला मान आणि अपमान दोन्ही सहन करायची सवय आणि ताकद हवी. आपले विचार हे लोकांना पटतीलच असं नाही, पण आपल्या मनाला आनंद मिळतो ती गोष्ट प्रत्येक माणसाने जरूर करावी. तर ब्रह्मांड या शब्दाचा अर्थ हे करताना एक गोष्ट सांगतो. एकदा डॉक्टरांबरोबर सकाळी लवकर डॉक्टर सिंहगडला जायचे आणि तेव्हा मी जिथं राहतो तिथं वाडा होता. आणि तेव्हा एकदा डॉक्टरांना विचारलं की मी तुमच्याबरोबर सिंहगडला येऊ का. तर ते रविवारी आणि सोमवारी असे जायचे. तर मला म्हणाले सोमवारी तुम्ही या, सोमवारी बरोबर शक्यतो कोणी नसतं. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. आणि त्या दिवशी त्यांनी जाता जाता मला बाहेरनंच म्हणजे हाक मारली, चला म्हणून, नुसतं चला त्याच्यामध्ये. आणि आम्ही सिंहगडाच्या बसमधनं सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत पोचलो. आणि त्यांचं तिथं घर आहे सिंहगड पायथ्याशी. आणि त्या तिथं घराच्या इथं डॉक्टर त्यांचे कपडे बदलत होते. काही गोष्टी त्यांना घ्यायच्या होत्या बरोबर. मी तेव्हा बाहेर थांबलो होतो आणि असं लक्षात आलं की एका त्यांच्या घराच्या पाठीमागं गोठा आहे आणि एका बाजूला बागेसारखं आहे. बागच आहे म्हणलात तरी हरकत नाही. आणि तेव्हा गाय होती तिथं, गोठ्यात त्यांच्या गाय होती. आणि जेव्हा ते बदलत होते तेव्हा मी तिथं गेलो आणि असं पाहिलं की जिथं गाय बांधली होती तिच्यासमोर खाली एक अंडं पडलं होतं. आता अंडं फुटलेलं होतं, म्हणजे वरनं तरी तसं वाटत होतं. त्याच्या बाजूलाच चारा होता. ती गाय तो चारा खात होती. म्हणजे अक्षरशः अंतर आपण जर म्हणलात तर 1 विटाचं अंतर होतं, पण ती गाय त्या अंड्याकडं काही बघत नव्हती. मग जसे मी परत डॉक्टरांच्या इथं गेलो आणि त्यांना म्हटलं की असं असं झालं आहे म्हणून ते आले. आणि मला म्हणाले ठीक आहे चला. म्हटलं मी ते अंडं उचलून हे करू का, बाजूला ठेवू का, नाही तर ती गाय खाईल, असं मी मनामध्ये अस्वस्थ झालो. तर मला म्हणाले काही गरज नाही आहे, तिला माहिती आहे
काय खायचं आणि काय नाही. तर ठीक आहे म्हटलं, काही बोललो नाही, पण माझ्या मनामध्ये तो त्या दिवसभर विचार मात्र होता. पण त्याचं उत्तर कसं झालं, आम्ही निघालो. निघताना मला थोडंसं पुढं गेल्यावर म्हणाले की ते मनातला विचार काढून टाका, आपण तिथंच जगतोय. गाय ही एक परमेश्वरी तत्व आहे आणि अंड हे ब्रह्मांड आहे. आणि दैविक तत्व आणि ब्रह्मांड हे स्वतंत्र वेगवेगळे अस्तित्व आहेत. म्हणजे हे एक होणार नाही. वास्तविक नुकतंच त्यांच्याबरोबर मी जायचं सुरुवात केलेली होती, तेवढं ते काय बोलत आहेत ह्याचा मला अर्थ तेव्हा थोडासा कळला नाही. तेव्हा मला म्हणाले, भीमरूपी येते ना? म्हटलं हो येते, म्हणा. मग भीमरूपी म्हणायला सुरुवात केली आणि जशी भीमरूपी म्हणायला सुरुवात केली आणि ह्या ब्रह्मांडे माईले नेणू इथपर्यंत आलो, तिथं थांबा म्हणाले. म्हणे हा शब्द का लिहिला आहे, ब्रह्मांड म्हणजे काय, ह्याची फोड काय. आता नुकतंच डॉक्टरांबरोबर राहणं सुरुवात केली होती, म्हणजे बोलणं त्यांच्याबरोबर. पण माझ्या मनाने जी फोड केली ती अशी होती की ब्रह्म अधिक अंड. पण त्यांना कसं सांगणार, हा मनामध्ये माझ्या थोडासा प्रश्न आला. मग मी काही बोललो नाही. मग म्हटलं आत्ता तुम्ही काय पाहिलं? तर म्हटलं गाय होती आणि तिच्या बाजूला एक कुठलं तरी पक्षाचं अंड पडलं होतं. म्हणजे फोड काय केली? म्हटलं ब्रह्म अधिक अंड, असं मनामध्ये फोड केली. मग म्हणलं एवढं त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काय आहे? तर म्हटलं काही नाही, लोक अंड खातात त्याच्यामध्ये, म्हणून मी तो उच्चार केला नाही. मनुष्याचा जन्म म्हणले एकतर पोटातनं होतो किंवा अंड्यातनं होतो. गर्भातनं जन्म होणं ही स्थिती वेगळी आणि अंड्यातनं जन्म होणं ही स्थिती वेगळी. ज्या ठिकाणी अंड्यातनं जन्म होतो तिथं अग्नीची गरज असते आणि जिथं गर्भातनं जन्म होतो तिथनं जलतत्वातनं वायुतत्वाला रेटून बाहेर यायचं असतं. वास्तविक तेव्हा काही शब्द माझ्या डोक्यावरनं गेले. म्हटलं मला काही नीट कळत नाही आहे त्याच्यात. तेव्हा मला म्हणाले ते अंड घ्या. आम्ही परत म्हटलं आत्ता लगेच घेऊ का? आत्ता नको, संध्याकाळी घ्या म्हणाले. त्याच्यावर म्हटलं अहो ते संध्याकाळपर्यंत राहिलं नाही तर राहील म्हटले. म्हटलं ठीक आहे चला. पण ब्रह्मांड म्हणजे काय, तर उत्पत्ती आणि या ब्रह्मांडाचा आकार त्या अंड्यासारखा आहे. वरती आपण जर अंड्याचा आकार पाहिलात, कुठल्याही अंड्याचा आकार पाहिलात, तर खाली निमुळता होत गेलेला असतो. तर मला म्हणाले एवढं तर माहिती आहे? म्हटलं हो माहिती आहे. गर्भाशयाचा आकार, गर्भाशयात जेव्हा मूल तयार होतं तेव्हा जर त्याचा आकार पाहिलात तर तो असाच असतो. आणि अंड्याचा आकार म्हणजे हे तत्व आहे, हे शिवतत्व आहे. जेव्हा आपण शाळीग्राम खरेदी करतो किंवा शाळीग्राम प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच, तर शाळीग्रामाचा आकार बघा. आपण घेताना तो जेव्हा घेतो तेव्हा बघतो की वरनं निमुळता असतो, खालनं निमुळता असतो आणि मध्ये असं जाडा असतो त्याच्या. आणि तो जर आडवा धरलात तर तो ब्रह्मांडाचा आकार तयार होतो. आणि जेव्हा त्या अग्नीवरती आपण तो ठेवतो किंवा तांदूळात तो ठेवतो तेव्हा मधला भाग म्हणजे त्याचा जो निमुळता भाग असतो हा खाली जातो आणि मधला भाग आणि निमुळता भाग वर राहतो. हे ब्रह्मांड आहे.
आणि या ब्रह्मांडाबाहेर आपण परमेश्वराला आवाहन करून त्या ब्रह्मांडाशी एकरूप होतो आहे. नीट समजून घ्या. जो शाळीग्राम असतो हे ब्रह्मांड आहे. तो जर आडवा धरलात तर ब्रह्मांडाचा आकार जर तुम्ही पाहिलात फिरताना, सर्व ग्रह तारे नक्षत्र, तर त्या शाळीग्रामसारखं दिसतं. आणि तो जो उभा ठेवलात तर ज्याच्यावरती त्या अडणीवर ठेवता किंवा तो तांदुळात ठेवता तर तो अर्धा भाग खाली जातो. तो कधीच वरती पूर्णच्या पूर्ण राहत नाही. अर्धा भाग खाली जातोच. पाहिजे असेल तर तुम्ही हा प्रयोग करून पहा. तर जो अर्धा भाग खाली जातो वरती राहतो तो, आणि मोठा भाग आणि वरचा निमुळता भाग, ह्याच्यामध्ये मनुष्याचं जीवन आहे. स्थिती तत्व हे तिथं लागू होतं. पण प्रत्येकाच्या घरामध्ये त्याची आर्थिक मानसिक स्थिती, वैचारिक स्थिती ही नियंत्रित राहावी म्हणून हा शाळीग्राम घरामध्ये ठेवला जातो. माझ्या घरात शाळीग्राम आहे का, विष्णूचं स्वरूप आहे, शिवाचं स्वरूप आहे, असं वगैरे आपण 100 गोष्टी करतो आणि ते ठेवतो. पण का ठेवतो हे कळणं महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं की हे ब्रह्मांड आहे आणि ह्या वायू तत्वामध्ये हे ब्रह्मांड सामावलेलं आहे की जे फुटत नाही. बघा, हा प्रयोग जे मला माहिती, जी वैज्ञानिक आणि वैज्ञानिक ही माहिती डॉक्टरांनी मला दिली तीच आज तुम्हाला सांगतो. हे जे ब्रह्मांड आहे याच्या भोवती वायुतत्व आहे आणि या वायुतत्वामध्ये हे ब्रह्मांड सामावलेलं आहे. आणि जोपर्यंत वायूचा दाब नियंत्रित आहे तोपर्यंत या ब्रह्मांडाला काही होत नाही. म्हटलं मला कळालं नाही. मी डॉक्टरांना म्हटलं हा मला शब्द कळालं नाही. म्हणाले अंड ही अशी तुम्ही 10 घ्या, 12 अंडी घ्या. म्हणजे हे जे इकडनं तिकडं घेऊन जातात ते एक तर म्हणले गाडीतनं घेऊन जातात, किंवा हीच अंडी तुम्ही जर नुसती पोटात ठेवलीत मोकळी, आपण बाहेर जे कोंबडीचं अंडं मिळतं ते अंडं जर नुसतं त्यांनी कागदात बांधून असं धरून चाला की 7-8 अंडी याच्यात त्यांनी कागदात बांधून दिली आणि तुम्ही नुसती पोटात म्हणजे याच्या इथं आतमध्ये जर ठेवलीत आणि तसं जर प्रवास केला तर त्यातलं एकही अंडं फुटत नाही. हा प्रयोग करून बघा. 100% अंडं फुटणार नाही, तुम्ही कितीही खड्ड्यातनं जा. त्याचं कारण असं की बाहेरचा वायुतत्वाचा दाब, ती जी उत्पत्ती असते, ते अंड असतं ते नियंत्रित करतं. म्हणून दाब हा खूप महत्त्वाचा आहे. आणि समर्थ रामदास स्वामींनी मारुती तत्व सांगताना हा ब्रह्मांड हा सांगितलेला आहे की मारुतीचा दाब कुठं कुठं येतो. शरीरावर मनावर पडणारा जो दाब आहे हा भीमरूपीतनं रामदास स्वामींनी कसा सांगितलेला आहे. ब्रह्मांडी माईले नेणो. माईली म्हणजे सामावलेला, असलेला, एकत्रित असलेला. मग या ब्रह्मांडाच्या ब्रह्म म्हणजे उत्पत्ती, परमात्मा, अंड म्हणजे ही जी आपण सर्व ग्रह तारे नक्षत्र ज्यांनी हे पूर्ण खगोलीय स्थिती तयार झाली आहे ते, ह्या 2 गोष्टी आहेत, वेगवेगळ्या आहेत, ते एकत्र केलेलं आहे म्हणून त्याला ब्रह्मांड म्हटलेलं आहे. माईले नेणू म्हणजे ज्याच्यात सामावलेलं आहे. कशात सामावलं आहे? ब्रह्मा हा ह्या सर्व ब्रह्मांडात सामावलेला आहे. ब्रह्म वेगळा, उत्पत्ती वेगळी आणि ते अंड वेगळं. अंड नुसतं डोळ्यासमोर आणि त्याच्यामध्ये आणू नका, त्याचा आकार डोळ्यासमोर आणा, कसं आहे ते डोळ्यासमोर आणा. आणि त्याच्यामध्ये त्याची रचना आहे म्हणून ते तसं केलेलं आहे. कुठल्याही त्याच्यामध्ये तुम्ही पक्षाचं किंवा काही प्राणी, सरपटणारे प्राणी, त्यांचं अंड जर पाहिलं तर त्याचा आकार एका बाजूने निमुळता असतो. त्याच्यामध्ये त्याचं कारण त्याचं जे ऊर्जा तत्व असतं हे निमुळत्या भागामध्ये सामावलेलं असतं. कधी जर अंड फोडलं तर जो वरचा भाग असतो जो मोठा असतो
तो तसाच राहतो आणि खालचा भाग दुभंगतो. हे तुम्ही पहा करून. ह्याचं कारण असं की जोपर्यंत आपण कृती करून पाहत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. वरच्या बाजूला खेचलं जात नाही, खालच्या बाजूलाच खेचलं जातं. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी हा उच्चार करताना ब्रह्मांड की मारुतीचं तत्व हे कसं काम करतं, हे वायुतत्वापासून अग्नितत्वापर्यंत काम करतं. म्हणून हा ब्रह्मांड शब्द हा तर मुळात त्यांनी वापरताना केवळ आणि केवळ मनुष्य आणि त्याच्या भोवती असणारी खगोलीय घटना, खगोलीय ग्रह, तारे, नक्षत्र याचा परिणाम प्रत्येक माणसावरती हा होत असतो. आणि हा परिणाम जर नियंत्रित ठेवायचा असेल त्याची देवता ही मारुती आहे. बाहेरनं घडणाऱ्या भौगोलिक घटना ह्या जर नियंत्रित ठेवायच्या असतील, त्याचं नियंत्रण ठेवायचं असेल, आपण जसं आत्ताच्या ह्याच्यात म्हणतो की अमुक ग्रहाची पीडा आहे, तमुक ग्रहाची पीडा आहे, राहू केतू छळतात, शनी छळतो, बुध छळतो, मंगळ छळतो, हे ब्रह्मांडात सामावलेले आहेत. वाईट नक्षत्र आहेत, हे ब्रह्मांडात सामावलेले आहेत. पण ह्याची दशा किंवा ह्याचे दोष हे दूर करण्याची ताकद ही मारुतीच्या नजरेत आहे. ब्रह्मांडे माईले नेणू, नयन, नयन म्हटलं, नेणूचा मुळात अर्थ नयन होतो. नयन वेगळे, डोळे वेगळे, नेत्र वेगळे. डोळेदान होत नाही, नेत्रदान होतं. ज्याच्यात ऊर्जा आहे, अजून ज्याच्यात ऊर्जा स्थित आहे ते नेत्र. आणि नयन हे भावाप्रमाणे, हा शब्द जो आहे नयन शब्द, हा भावाप्रमाणे मनुष्याच्या विचारांमध्ये उत्पन्न होणारा भावाप्रमाणे आपले डोळे ज्याप्रमाणे बोलतात त्याला नयन म्हणतात. व मारुतीला तुम्ही कसं आवाहन करता त्याच्यावरती सर्व अवलंबून आहे. म्हणून इथं शब्द नयन, नेणू शब्द वापरलेला आहे. ब्रह्मांडे माईले नेणू, या तिन्ही शब्दाचाच अर्थ आपण आज पाहणार आहोत. कारण ब्रह्मांड हे जर कळलं नाही तर पुढं काहीच उपयोग नाही. कारण मारुतीचा ब्रह्मांडाशी संबंध कसा हे खूप कळणं महत्त्वाचं आहे. कारण जिथं जिथं ब्रह्मांड सामावलेलं आहे, प्रत्येक वेळी विशिष्ट उच्चार करून सांगणार नाही की ब्रह्मांडात काय काय सामावलेलं आहे. उत्पत्ती आहे आणि अंड आहे. या अंड्यामध्ये आपण आहोत आणि बाहेर ब्रह्म आहे, परमात्मा आहे. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि दोन्ही जिथं सामावलं जातं त्याला ब्रह्मांड म्हणतात. काय रे, ब्रह्मांड आठवलं का तुला? म्हणजे काय? तिथं चांगलंही आहे, वाईटही आहे. तर अशा ठिकाणी जिथं ब्रह्मांड कृती आहे, जिथं ब्रह्मांड आहे, तिथं प्रत्येक ठिकाणी वायूचा दाब ते ब्रह्मांड नियंत्रित करतो. शब्द मी मुद्दामून खूप हळूहळू उच्चार करतोय कारण हे समोर नजरेच्या येणं गरजेचं आहे. पटकन ऐकून मोकळं होणं गरजेचं नाही आहे. हवेचा दाब, वायूचा दाब हाच फक्त सर्व हे ब्रह्मांड हलवण्याचं काम करतो. बाह्य वातावरणाचा दाब, ब्रह्मांडे माईले नेणू. आणि हे जे सामावलेलं आहे ब्रह्मांड, ते कुठल्या तत्वाशी सामावलेलं आहे? मारुती तत्वाशी. मारुतीशी कुठल्या तत्वाशी निगडीत आहे? शिवतत्वाशी. शिव काय आहे? शिव फक्त आपण समजतो ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे त्याच्यामध्ये शिव म्हणजे अस्तित्व आणि तिथं उत्पत्ती पण होते. ज्या क्षणामध्ये एखाद्या गोष्टीचा अंत होतो त्या क्षणाने तिथं नवीन उत्पत्ती होते.
म्हणून इथं हे शिवतत्व खूप महत्त्वाचं काय आहे मनुष्याच्या जीवनात. कारण जिथं असतं आहे तिथंच उत्पत्ती आहे. आपण असं म्हणतो उत्पत्ती स्थिती लय, पण उत्पत्ती कधी होईल? कशाचा तरी लय झाल्याशिवाय उत्पत्ती होणार नाही. आपण घरामध्ये कणिक मळतो, त्या कणकेचा लय झाल्याशिवाय ती पोळी होणार नाही आहे. स्वरूप बदलणार आहे. नीट शब्द लक्षात घ्या, स्वरूप बदलतं. आपण म्हणणार आहे का मी कणिक खाऊन आलो, डब्यात कणिक घेऊन आलो, तर नाही, पोळी घेऊन आलो. म्हणजे काय झालं, पहिली जी गोष्ट होती तिचा लय झाला आणि नवीन तयार झाली. जिथं लय झाला तिथंच नवीन तयार झाली. ज्या पीठ होतं त्याच्यात आपण पाणी मिसळलं आणि त्याच्याबरोबर त्याचं रूपांतर बदललं गेलं, त्याचा लगेच कणकेचा गोळा झाला आणि त्या कणकेच्या गोळ्यातनं लगेच आपण पोळी लाटली, त्याची पोळी झाली. म्हणजे उत्पत्ती होत गेली, स्थिती बदलत गेली, परत उत्पत्ती होत गेली, स्थिती बदलत गेली आणि परत उत्पत्ती झाली. म्हणजे पीठ, कणिक आणि पोळी. म्हणजे जिथं लय आहे तिथंच उत्पत्ती आहे आणि जिथं उत्पत्ती आहे तिथंच लय आहे. म्हणून शिवतत्व महत्त्वाचं आहे. आणि हे शिवतत्व आहे की ज्याला नियंत्रित करणारा आहे, ती देवता, ती ताकद ही मारुती आहे. आज आपण इथंच थांबणार आहोत, कारण ब्रह्मांडे माईले नेणू ह्याचा विस्तार आपण हळूहळू करणार आहोत. प्रत्येक शब्द कळणं गरजेचं आहे. ब्रह्म म्हणजे काय, अंड म्हणजे काय, ब्रह्मांड म्हणजे काय आणि मारुतीचा त्याचा कसा संबंध आहे. आज इथंच थांबतो. श्रीराम.